नागपंचमी आणि त्याच्यानंतर रक्षाबंधन आहे। नवीनच लग्न झालेल्या मुलींसाठी हा मोठा पर्वकाळ असतो महाराज। मी सुद्धा एक कुणाची तरी मुलगी आहे। पंचमी आली की ती सासरवासीन वाट पाहत असते। ती म्हणत असते घरामध्ये, हे बघा मला पंचमीला जाऊ द्या, कारण त्या पंचमीला आमच्या गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये तो कार्यक्रम साजरा केला जातो। कारण आमच्या गावामध्ये ससेवाडी गावामध्ये मोठं भगवान शंकराचं मंदिर आहे आणि आमच्या नवविवाहित सगळ्या मुली पंचमीला येत असतात। म्हणून अगोदरच महिनाभर ती मुलगी आपल्या सासर घरी हात जोडत असते। सासरवास फार वाईट असतो। सासरवासामध्ये असलेल्या मुलींनी लक्षात ठेवावं की जास्त टेन्शन घ्यायचं नाही। काहीच दिवस सासरवास असतो, नंतर सुनवास चालू होतो। म्हणून त्या सासांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, 4 दिवस प्रत्येकाचे। ती मुलगी हात जोडत असते, कधी नवऱ्याकडे जात असते, हे बघा रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी 1 मिनिट सुद्धा मला ठेवू नका, माझ्या दादाला मी राखी बांधेल, राखी बांधली का न बांधली तुम्ही मला घेऊन या, पण हात जोडून विनंती आहे फक्त मला पंचमीला जाऊ द्या। वर्ष माझ्या मैत्रिणीच्या भेटी होत नाही। गावामध्ये आल्याच्या नंतर झोक्याचा कार्यक्रम असतो आणि ती नवविवाहित वधू जेव्हा गावामध्ये येत असते, काहींच्या हाताची मेहंदी सुद्धा सुकलेली नसते, गेलेली नसते। ते सुद्धा चित्र फार पाहण्यासारखं आहे। आणि ती मुलगी गावामध्ये आल्याच्या नंतर आपला सासरचा अनुभव सांगत असते। माझी सासू सुद्धा चांगली आहे, सासरा सुद्धा चांगला आहे। आणि हा अनुभव ऐकल्यानंतर आई वडिलाला भावाला सुद्धा चांगलं वाटत असतं। असाच हा पर्वकाळ जात असताना जर त्या मुलीच्या आयुष्यातले 20 वर्ष गेलेले असेल, आता ती मुलगी पंचमीला येत नाही बघा। आता ती मुलगी पंचमीला येत नाही, आता फक्त भाऊबीजीच्या आणल्या दिवशी येत असते। आणखी 10 वर्ष गेले तर ती मुलगी डायरेक्ट भाऊबीजीला येत असते। आणखी 10 वर्ष गेले तर ती मुलगी येत नसते, ती भावाला फोन करत असते, दादा दादा आई गेली रे, दादा आई गेली, तेव्हापासून तुम्हाला घ्यायला आला नाहीस, पण विनंती आहे, अरे सोडत नाहीत माझ्या घरचे, फक्त रक्षाबंधनला आणि भाऊबीजीला येत जा माझ्याकडे। माझी इथं बसलेल्या सगळ्या भावांना विनंती आहे बघा, त्या बहिणीच्या घरी एखाद्या आनंदाच्या कार्यक्रमात नाही जाता आलं तरी चालेल, पण त्या बहिणीचा जर संकटकाळी तुम्हाला फोन आला, सगळे कामं सोडा रे, सगळे कामं सोडा आणि त्या बहिणीच्या पाठीशी उभ्या राहण्यासाठी जा। कारण जगामध्ये जग उभं राहिलं तरी त्या बहिणीला आधार वाटत नाही। एक भाऊ तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू द्या, तिला फार मोठा अभिमान वाटत असतो, फार मोठा अभिमान वाटत असतो भाऊ। आणि इथं बसलेल्या बहिणींना सुद्धा माझी विनंती आहे, रक्षाबंधनला आल्याच्या नंतर तुम्ही राखी बांधत असाल आणि भाऊ जर तुम्हाला विचारत असेल, ताई सांग बरं झालं आपलं, चांगलं झालं सगळं आपलं, आता तुझ्या पदरामध्ये काय भेट देऊ, तुला 1000ची साडी देऊ का 2000ची साडी देऊ, काय भेट देऊ, असं जर तुमच्या भावाने तुम्हाला विचारलं तर त्या भावाकडून मागूनच घ्या जे मी सांगते। दादा अरे तुझी 1000ची साडी मला नकोय दादा, अरे तुझी 2000ची साडी नकोय दादा, मला या रक्षाबंधनचं मागणं जर द्यायचं असेल, एक मागणं दे, जसं बहीण म्हणून माझा स्वीकार करून मला सात्विक नजरेने पाहतो ना, तसं या जगामध्ये प्रत्येक बहिणीकडे चांगल्या नजरेने पहा, झालं रक्षाबंधन। आणि अशी संस्कृती जर आपण जपली तर मी लिहून देते तुम्हाला, गॅरंटीने सांगते, या महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी, कोपर्डीसारख्या ठिकाणी, दिल्लीसारख्या ठिकाणी बलात्कार घडणारच नाही महाराज। आपला भाऊ विचाराने पुरवत करा। वारकरी संप्रदायामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई 10 वर्षाची, पण चांगदेव महाराजांना उपदेश करत असताना ती मुक्ताबाई म्हणते, माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांगदेव योगियाने तिला मानलं रे गुरु। माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांगदेव योगियाने तिला मानलं रे गुरु। चांगदेवाने जे 14 वर्ष जगले, त्या चांगदेवाने मुक्ताबाईला गुरु करून घेतलं। कारण काय माहिती आहे तुम्हाला,
त्याचं कारणच असं आहे, मुक्ताबाई आदिशक्ती माया आहे. दुसरी गोष्ट अशी, मुक्ताबाई काही सामान्य जीवाची बहीण नाही आहे. कैवल्य सम्राट माऊली ज्ञानेश्वर माऊली यांची बहीण आहे. निवृत्तीवर प्रवृत्तीवर न येता निवृत्तीवर राहून या जगकल्याणासाठी जगले. निवृत्ती दादाची बहीण आहे महाराज. म्हणून बहीण सुद्धा चांगल्या भावाची असली पाहिजे आणि भाऊ सुद्धा चांगला असला पाहिजे. ते रक्षाबंधन किती गोड आहे. कितीतरी माझ्या भगिनी इथं आलेल्या आहेत ज्यांना रक्षाबंधनला थांबायचं आहे. आता सप्ताह होणार आहे, नागपंचमी होणार आहे. मी सांगेल तुम्हाला, त्या भावाला सांगूनच जा, ताकीतच द्या, दादा अरे मी जाते, मायबापाचं सगळं तुझ्या हातामध्ये देऊन जाते. कारण ते मायबाप लेकीचं लग्न करत असताना त्या दादासाठी उर्वरित संपत्ती ठेवत असतात. मुलीला देताना थोडी काटकसर झाली तरी चालेल, पण लेकराचं चांगलं झालं पाहिजे. म्हणून जीवनामध्ये साधू संत जे आपल्याला चांगल्या कार्यामध्ये, चांगल्या टर्निंग पॉईंटमध्ये नेत असतात, प्रयत्न करत असतात, तसे मायबापसुद्धा आपले प्रयत्न करत असतात. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन की जे. माय बाप केवळ कासी तिने नवजावी तीर्थासी. बापाला रडता येत नाही बघा. ह्या मुलीचं लग्न असेल तर एका कोपऱ्यात जाऊन रडतो, सगळ्यांना सांगतो रडू नका, आणि एका कोपऱ्यात जाऊन रडत असतो. आई रडून मोकळी होते, बापाला रडता येत नाही. कीर्तनात सांगते इतकं, म्हणजे माझे काही ते काव्य मी बसवलेलं नाही आहे, माझे अनुभव आहेत. लॉकडाऊनच्या अगोदर माझे वडील गेले. कधी रात्री 4 वाजता जरी घरी जायचं म्हटलं की मला धाकच पडायचा. वडील जर जागे असतील तर बोलतील, खाल्लं का नाही, कोणता रस्ता होता, कसा होता. आता विचारणारच कोणी राहिलं नाही महाराज. कुठंतरी पोकळी निर्माण होत असते. जोपर्यंत मायबाप तुमच्या जीवनामध्ये आहे त्या मायबापाला जपा. मायबाप जसे आपल्याला घडवत असतात, साधू संत सुद्धा त्याचप्रमाणे आपलं जीवन घडत असतात. म्हणून संत चरण रज लागता वासनेचे बीज जळून जाये. जी वासना आपल्याला रोज जगायला शिकवते, पण आपल्या हितासाठी जगायला शिकवते. आपलं चांगलं होईल, आपलं चांगलं होईल याच्यासाठी मानवी देह जगतो. कधीतरी जग हितासाठी जगायला सांगणारे संत आहेत. ती वासना संत स्पर्शाने जळून जाते. वासना जर जळाली तर नामचिंतनाला सुरुवात होते. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. आणि ते नामचिंतन आपण सगळेजण करणार आहोत. सगळ्यांनी वरती हात करा दोन्ही. वा, जय हो. केले सर्वांनी. कॅमेरा फिरवा बघा त्यांच्याकडे. राहू दे असेच, आता तासभर चहा घेऊन येतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय.
आता धिन धा कट्टाळी 1 2 3 4 क्या बात है श्री राधे वाह वाह ताली बजवा ताली क्या बात है जय हो